माझे नाव अथर्व वेदास लांडे, इयत्ता 4थी। अध्यक्ष महाशय, माझ्या मित्रमैत्रिणींनो, आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता। 150 वर्ष आपल्या देशावर इंग्रजांची गुलामगिरी होती। त्यांनी आपल्यावर कितीतरी कडक कायदे लादले। यात भारतीय लोकांचे खूप हाल झाले। या त्रासातून मुक्त होण्यासाठी लोकांनी त्यांच्या विरुद्ध लढा दिला। महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, सावरकर, नाना पाटील, तात्या टोपे, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव अशा अनेक वीरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशासाठी लढा दिला। अनेक जण तुरुंगात गेले, काही जण फासावर लटकले, तर काहींनी देशासाठी छातीवर गोळ्या झेलल्या। सर्वांच्या प्रयत्नातून यश आले। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। तेव्हापासून आपण 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो। आज सलाम आहेत त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला। ती आई आहे भाग्यशाली, जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला। मित्रांनो, या तिरंग्याचा आपण मान राखला पाहिजे। आपण सर्वांनी गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। धन्यवाद।